आजची तारीख आणि धार्मिक महत्त्व. आज 18 जानेवारी 2026 रविवार आहे. हिंदू पंचांगानुसार आज माघ कमावस्या म्हणजेच मौनी अमावस्या. ही 2026 सालातील पहिली अमावस्या आहे. या दिवशी मौन व्रत, स्नान, दान आणि पितृतर्पणाला विशेष महत्त्व आहे. 2. हरिवंशराय बच्चन यांची पुण्यतिथी. आज महान हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांची पुण्यतिथी आहे. ते हिंदी साहित्याचे एक प्रभावी आणि लोकप्रिय कवी मानले जातात. त्यांच्या रचनांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. 3. मौनी अमावस्येचे शुभ मुहूर्त. आज ब्रह्ममुहूर्त, अभिजित मुहूर्त आणि विजय मुहूर्ताचा विशेष योग आहे. या दिवशी केलेले दान आणि सेवा पुण्यदायी मानली जाते. 4. पंतप्रधानांचा पश्चिम बंगाल दौरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधील सिंगूर येथे 830 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. रेल्वे आणि बंदराशी संबंधित अनेक प्रकल्प यामध्ये समाविष्ट आहेत. 5. अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनची सुरुवात. आज 3 नवीन अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होत आहेत. या ट्रेनमुळे महाराष्ट्रासह 7 राज्यांतील प्रवाशांना थेट फायदा होणार आहे. 5. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन. हावडा ते गुवाहाटी दरम्यान देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाली आहे. सुमारे 950 किलोमीटरचे अंतर ही ट्रेन 14 तासांत पार करणार आहे. 7. असम दौऱ्यातील पंतप्रधानांचे वक्तव्य. गुवाहाटी येथील कार्यक्रमात पंतप्रधानांनी घुसखोरी आणि बेकायदेशीर अतिक्रमणावर कडक भूमिका मांडली आहे. 8. उत्तर प्रदेशमधील मोठी घोषणा. प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत 2 लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात थेट निधी जमा होणार आहे. 9. झारखंडमधील सामूहिक विवाह. धनबाद येथे 101 जोडप्यांचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 10. महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सर्व 29 नगरसेवक हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहेत. 12. महाराष्ट्र सरकारचा ॲक्शन मोड. महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत कृषी, सिंचन आणि गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. 13. इराणमधून भारतीय नागरिकांची सुटका. केंद्र सरकारने ऑपरेशन स्वदेश अंतर्गत इराणमधून भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणले आहे. 14. बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले. बांगलादेशात हिंदू समाजावर वाढते हल्ले चिंताजनक ठरत आहेत. गेल्या महिन्यात अनेक हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 15. भारताचा फिनटेक सेक्टर मजबूत. 2025 मध्ये भारताचा फिनटेक सेक्टर $2.4 अब्ज फंडिंगसह जगात 3ऱ्या क्रमांकावर राहिला. 16. सोन्याच्या दरवाढीमुळे भारतीय कुटुंबांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. सोने आणि चांदीच्या किमती वाढल्याने भारतीय कुटुंबांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. 17. गुजरातमध्ये मारुतीचा मोठा गुंतवणूक प्रकल्प. मारुती सुझुकी गुजरातमध्ये 35,000 कोटींचा नवीन प्रकल्प उभारणार आहे. यामुळे सुमारे 12,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. 18. ओपन एआयचे नवीन ट्रान्सलेट टूल. ओपन एआयने 50पेक्षा अधिक भाषांमध्ये भाषांतर करणारे नवीन टूल लॉन्च केले आहे. 19. बिहारमध्ये एआयद्वारे रस्त्यांची निगराणी. बिहार सरकार एआय आणि मशीन लर्निंगद्वारे रस्त्यांच्या देखभालीसाठी नवीन धोरण लागू करणार आहे. 20. प्रजासत्ताक दिनाच्या तयारीला वेग.
दिल्लीमध्ये 26 जानेवारीसाठी सुरक्षा आणि संचलनाची जोरदार तयारी सुरू आहे. यंदाची थीम वंदे मातरम आणि आत्मनिर्भर भारत आहे. 21. इंदोरमधील दूषित पाण्याचा प्रश्न. इंदोरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. 22. अंडर 19 विश्वचषकात भारताचा विजय. भारताने बांगलादेशचा 18 डावांनी पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला आहे. 23. बिहारमध्ये जगातील सर्वात मोठे शिवलिंग. पूर्व चंपारण येथे सहस्त्रलिंगम नावाचे जगातील सर्वात मोठे अखंड शिवलिंग स्थापित करण्यात आले आहे. 24. हरियाणातील लाडो लक्ष्मी योजनेत बदल. महिलांना आता थेट 1100 रुपये मिळतील. उर्वरित रक्कम आरडी आणि एफडी स्वरूपात जमा केली जाईल. 25. महाराष्ट्रातील धक्कादायक घटना. नागपूरमध्ये 103 वर्षांच्या आजींना मृत समजून अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती. मात्र अखेरच्या क्षणी त्या जिवंत असल्याचे समोर आले आहे. 25. एसबीआयचे नवीन बँकिंग शुल्क. एसबीआयने IMPS व्यवहारांवर नवीन शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. हे शुल्क फेब्रुवारी 2026 पासून लागू होणार आहे.